Simran. I hope you rock this show ahead. Thank you. Colors me Sante. I mean, it is such a pleasure, to have everyone here, Prachi, for you, to support you. Thank you, Jovis, for being our associate as well and for always supporting, Prachi and every endeavor. And मैं जरूर कहना चाहूँगी श्वेता मैम के लिए that she's here. आज इतना खूबसूरत दिन है, more than that, there are people who are all saying आज रोज बिल्कुल खाली हैं because we have a match. So everyone was like, how are you going back today? I said, I'm going back because of Prachi's show. Said, let's enjoy the match. It's in Dubai, right? The match. So I said, no, but this is very important for me. It's a commitment. And जब हमारा show sign हुआ था, that was 5 months back, match we decided नहीं थी. So it is such a pleasure. Shweta ma'am and Jovis. पूरे के पूरे गए हो जगह. Thank you, Prachi. Thank you, Shweta. Thank you, Simran. And thank you all beautiful ladies over here. Because जैसे सिमरन ने बताया आज मैच है, रास्ते खाली है, रोड्स खाली है, फिर भी हम सब यहाँ यहीं पे हैं. So हम सब अपने लिए तालियां बजाएंगे. Yay! Thank you. Thank you, sweetheart. Can we please have music? Shweta ma'am. Thank you, Prachi, because past 1 year, मैं प्राची को इतना, it is not an easy task. Okay, so just clap for it. So
हमेशा आई फील की जो लेडी, जो फीमेल और जी महिला एक पाऊल पुढे उचलते त्यावेळेला आपण मैम क्या कहना चाहोगे आज जो यहाँ पे फैशन शो हो रहा है और आप यहाँ पे आए हो इसके बारे में? इसके बारे में मैं जितना कहूँ उतना कम है। 2 सीजन्स ऑलरेडी हो चुके हैं। क्वीन ऑफ मुंबई सीज़न 3 है अभी, और कोविड के बाद में जब ऐसे इवेंट्स होने लगे हैं तो ये बस शुरुआत है, दैट्स व्हाट आई फील। और इसीलिए अच्छा लग रहा है कि अब घर से बाहर निकलने का वक्त आ गया है कि हम कोविड ने हमें घर पे बिठा दिया था, लेकिन आई थिंक ऑल दिस इवेंट्स एक प्लेटफॉर्म है कि जहाँ पे अभी हम घर से बाहर निकलें और सेलिब्रेट करें। ये ब्यूटी पेजेंट is hosted by Prachi Nagpur, and I think her confidence is taking her way ahead. It is very difficult altogether to put up the show, especially in this COVID times, and getting all the contestants, giving them the confidence that yes, we can do it, or they can rock the show. So hats off to her, hats off to all the sponsors who have been backing this show altogether. Thanks to Jovi's Clinic, because I've experienced the services out there, which is like really outstanding. And really thanks to all the sponsors, because this is the time when we need the entertainment industry to come back. Now the cinema theatres are also open, and the plays are also running, so I feel that all of you all should go to the cinema theatre and watch the cinemas and get entertainment industry back in action. Thank you. जब इस तरीके के फंक्शन में आप आते हो जैसे फैशन शो, तो आप खुद कितना रैम कितना मिस करते हो? रैम बहुत मिस करती हूँ ऑफ कोर्स, क्योंकि करियर वहाँ से शुरुआत हुई थी करियर की, और तो ऑब्वियसली मिस तो करती हूँ, लेकिन आई थिंक अब मूव ऑन हो गई हूँ, देन एक्टिंग एंड नाउ अ प्रोड्यूसर, सो थिंग्स हैव चेंज्ड विद टाइम, बट येस आई डू मिस रैम। और थर्डली, आज करवा चौथ है, आप सेलिब्रेट करो, किस तरह सेलिब्रेट करो, आप दर्शकों को क्या बताओ?
मैं अकेली सेलिब्रेट कर रही हूँ क्योंकि पतिदेव मैच देखने में बिजी है. दैट्स द रियल स्टेक ऑफ इट एंड आई थिंक दैट्स ऑल ओवर करवा चौथ टुडे. सो मैच ऐसे शुभ दिन पे उन्होंने रखी हुई है और मेरे लिए इनफैक्ट बहुत ही अच्छा हो गया क्योंकि मैं शांति से मेरी फ्रेंड के इवेंट पे यहाँ पे आ सकती हूँ क्योंकि वो लोग चाहते ही यही है कि मैं घर पे लेट आ जाऊँ आज ताकि उनको मैच में कोई डिस्टर्बेंस ना हो. सो सेलिब्रेशन मैच के बाद शुरू होगा करवा चौथ का एंड आई एम हैप्पी कि करवा चौथ है, बाकी काम है, लेकिन आउट ऑफ द वे जाकर थोड़ा सा टाइम निकाल के ऐसे इवेंट्स के लिए बैकअप करने के लिए या उनको ऑल द बेस्ट देने के लिए आना ज़रूरी है. और प्राची के बारे में क्या कहना चाहोगे? प्राची इज़ अ वंडरफुल लेडी यार. आई मीन इट एज आई सेड कि अकेले वन मैन शो है, वन मैन आर्मी है वो. उसने 2 सीज़न होने के बाद में फिर सीज़न 3 अनाउंस किया, 5 महीने के बाद में फिर लॉकडाउन हो गया था, देन 5 मंथ्स के बाद वापस से सबको एक साथ करके वापस एक डेट फिक्स करके ये शो पुट अप करना. आई एम टेलिंग यू इट्स नॉट एन ईजी टास्क. आई एम अ प्रोड्यूसर, आई हैव बीन शूटिंग द सीरियल्स. आई नो कि सब चीज़ों को एक साथ करके एक शो को लेके आना ये कितनी डिफ़िकल्ट चीज़ है. सो आई एम एक्सट्रीमली हैप्पी दैट प्राची इज़ डूइंग इट एंड आई विल बी इन कंप्लीट सपोर्ट ऑफ हर. थैंक यू. और प्राची मैम क्या कहना चाहोगे आज वक्त निकल के यहाँ पर कैमरा? एक्चुअली स्पेशल थैंक्स टू ज्योति मैम जिनके वजह से मैम यहाँ पर है. और मैम को एक बार हमने फ़ोन किया एंड मैम इज़ लाइक ओके आई विल बी देयर. एक क्वेश्चन नहीं पूछा, रीजंस नहीं दिया. She is like, yes, I am coming. Don't worry, I'll be here. And she is actually getting late now because she has to run to Pune. And we are extremely sorry to make you wait so much. But thank you and hearty apologies to you. Oh my God, don't do that. I'm so happy and congratulations and all the best to you for Thank this you, ma'am. event. This event should be a grand success and फिर हम सबका success है उसमें. It is because you're already here with us. Yeah. Thank you, ma'am. थैंक यू. Thank you, thank you. मैम क्या कहना चाहोगे आज जो फंक्शन यहाँ पे चल रहा है इसके बारे में? बहुत अच्छा लग रहा है. क्वीन ग्लिटर्स पेजेंट क्वीन साउथ ऑफ मुंबई में हमेशा मैं एज अ मेंटर आती हूँ. लास्ट ईयर भी मैं यहाँ पे थी और दिस ईयर भी मैं यहाँ पे हूँ. बहुत अच्छा लग रहा है यहाँ पे आके क्योंकि नए टैलेंट को जहाँ पे ये प्लेटफॉर्म मिल जाता है, ये लड़कियाँ बहुत कुछ हासिल कर सकती है अगर उनका फर्स्ट स्टेप इतना कॉन्फिडेंट हो. एंड रियली थैंक्स टू ग्लिटर्स पेजेंट फॉर गिविंग दिस अपॉर्चुनिटी बिकॉज आजकल अपॉर्चुनिटी जहाँ पे है वहाँ पे सब कुछ है. सो आई थिंक इट्स अ वेरी 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 गुड प्लेटफॉर्म वेर फीमेल्स कैन एक्चुअली शो देयर टैलेंट्स. उनको इतना एक्सपोजर मिल रहा है जिसकी आजकल बहुत ज़्यादा ज़रूरत है यू नो इन दिस चेंजिंग टाइम. सो आई एम वेरी हैप्पी टू बी अ पार्ट ऑफ ग्लिटर्स इवेंट as their mentor, as their counselor, and to train them who are ready to kind of win the world with their talent. Yeah. Thank you. Oh
let's take it real soon. You know we got what you need, baby, so take it, move along. I said we got what you need, honey, come and groove along. Come on. Rolling on the highway, heat up. What I like the most about this contest is Miss Yada, we have Mrs. over here. You know, it's incredible that way. What I personally think, you know, जब लॉकडाउन था, सारी दुनिया बंद थी, सब कुछ बंद था, सिर्फ एक ही ऐसा इंसान काम कर रहा था, वो थी औरत। घर पे वो कभी शांत नहीं बैठती थी, right from mother to sister, they were working continuously, and this is the best way to celebrate, you know, after lockdown. So, and I really felt nice to see all 13 contestants. थैंक यू सो मच। सो मिसेस इंडिया यूनिवर्स ये पेजेंट हुआ था दिल्ली में अगस्त में। सो आई एम अ विनर एट देयर, सो आई एम अ रनर अप फॉर द मिसेस इंडिया यूनिवर्स। सो ये क्राउन उसी का ही है। और आज यहाँ पे जो आप इस इवेंट में इसके बारे में थोड़ा बताइए कि कैसा माहौल आपको क्या लगा? This is really empowering, show or the program or the events for the women's or the ladies or girls out here. So Prachi Narkar, who is taking this kinds of initiative to empower and give the wings to these girls and women out here. So I'm really happy, and it's an honor for me. So I'm being awarded here as a special awardee. So it's really good event. This kind of event gives the new inspiration to the girls, and so this kind of events should happen in India or in Mumbai, so that anybody from small town or small city can come forward and live their dreams. Thank you. मैम हम सब इतने खुश नसीब हैं to have the presence of our honorable mayor, और आपको सुनकर आप हमेशा प्रोत्साहित तो करते ही हैं, लेकिन छान दिसते ना मैम, तुम्ही सुपर छान दिसते हैं, खरंच सांगते मैम, सच एन ऑनर मैम, प्लीज आपसे जरूर हम सबसे पहले सुनना चाहेंगे प्लीज।
क्वीन ऑफ मुंबई. खरं म्हणजे मला वाटलेलं मी प्रोग्रामला पोहोचेन की नाही, कारण आमचं माथेरानला आज बरेच ठिकाणी आदित्य ठाकरे साहेबांच्या माध्यमातून खूप छान छान उद्घाटन झाली. आणि प्राची मला 1 महिन्यापूर्वीपासून सांगत होती की यायचंय. प्रवास करून आले माथेरानपासून ती इथपर्यंत. आल्या मला आतमध्ये नेलं आणि जो काही मेकओव्हर केलाय तो केलाय. मुलामध्ये जसं प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रामध्ये एक ऊर्जा, एक ताकद घेऊन काम करत असतं. आम्ही मिल कामगारांच्या मुलीचा मेकओव्हर हा माझ्या शिवसेनेने केला. बाळासाहेबांच्या पदस्पर्शाने आम्ही पुनीत झालेली लोक. जेमतेम 12वी करून नर्सिंग केल्यानंतर नोकरी करत असताना हे सगळं काम करत असताना आज मुंबईची प्रथम नागरिक महापौर हा बहुमान जेव्हा माझ्यासारख्या सामान्य महिलेला मिळतो त्यावेळेला मी सर्वांचे मनापासून आभार मानते. म्हणजे पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा तर खूपच आभार. कारण त्यांना असं वाटत होतं की मी नेहमी मला थोडंसं कमी निघते की अरे हाईट कमी आहे असं आहे. पण नंतर लक्षात आलं हे काही नसतं. तुमच्यामध्ये काय स्किल आहे त्याला महत्व. आणि आता इथल्या मुली बघितल्या मी आतमध्ये येताना थोडंसं गचकत होते कारण चमक धमक म्हणजे एक क्षेत्र कसंच आहे आणि त्या क्षेत्रात त्या मुली आपलं काम करते. मी जेव्हा महापौर झाले तेव्हा मला अनेकांनी सांगितलं ताई तुमचा मेकओव्हर करूया. मी म्हटलं काय म्हणा माझा मेकओव्हर, आपण मुंबईचा मेकओव्हर करूया. तरी पण कोविडनी जो काही 1.5 वर्ष आमची सर्वांची पणाला लागली, अर्थात त्यामध्ये सुद्धा आम्ही जीवाची पर्वा न करता काम केलं. कारण कोविड सख्यच म्हणजे घर नवरा बायको किंवा आई वडीलना पण जवळून करून बघत नव्हतं. आता ही सगळी किमया माझ्या बाळासाहेबांची आहे. कारण त्यांनी दिलेली ऊर्जा आहे. शेवटी जन्म आणि मृत्यू, जन्म तर कळणार, मृत्यू कोणाला माहिती. आणि तो जर जे माहीत नाही त्याबद्दल खंत करणं किंवा त्याची काळजी करणं हे आमच्या रक्तात नाही. धावत सुटायचं ध्येय माहिती आहे. आणि या अशा परिस्थितीमध्ये कोविड-19 करोनाच्या परिस्थितीमध्ये आजही करोना संपलेला नाही. काल जेव्हा मला राज ठाकरे साहेबांची बातमी कळली कोविड त्यांनाही करोना झाला, थोडंसं धस्स झालं. कारण त्याचे परिणाम किंवा त्याचे काय होतं ते मी जवळून पाहिले. अक्षरशः कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त झाली. आणि म्हणूनच विनंती करणं आपण सगळ्यांनी एन्जॉय करू, थोडं लांब लांब राहून मुखपट्टी लावून हवं तर मॅचिंग लावून स्वतःचा बचाव आणि आपल्याबरोबर आपल्या कुटुंबाचा बचाव करणं जास्त गरजेचं आहे. इथे आल्यावर कळलं ह्या मुली पण मॅरिड आहे, म्हणजे मम्मी पण आहात. नुसतं मॅरिड नसून तुम्ही मम्मी झाला आणि तरी एवढा कॉन्फिडन्स तो लॅक्मे सारख्या आणि जे काही कोलॅबोरेशन करून आपण करताय हा आत्मविश्वास देणारा असते हे जास्त महत्वाचं. आत्मविश्वास देणारी कारण ते बाजारात मिळत नाही. ते कोणीतरी द्यायला हवं आणि कोणीतरी द्यायला हवं असं जे तुमचं कॉलॅबोरेशन आहे ते जास्त महत्वाचं. मी सगळ्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देते. खास करून प्राचीला
सांगेल पुढच्या वेळी जास्त लवकर येईल नक्कीच, कारण हे आवडेल मलाही बघायला. कारण आम्ही पण एका चाकोरीत काम करत असतो, आम्हाला कदाचित ह्या याची एवढी सवय नसते, पण ते बघायला आवडेल. थोडंसं आम्हाला तयारी करायलाही आवडेल आल्याला केलं. नाही आमचा कॅटवॉक वगैरे होऊ शकत नाही, आमचा हॉर्स वॉक असतो त्यावर सुद्धा येईल. त्यामुळे ठीक आहे, तुम्ही जे काही करताय खूप छान करताय, कारण याच्यावरही हा एक बिझनेस आणि आत्ताची काळाची गरज या सगळ्याला मिळून आहे. त्यामुळे सगळ्यांना मी हार्दिक शुभेच्छा देते आणि जे काही चाललंय ते खूप छान चाललंय. हे आता भेटतच असतात, बऱ्याच आपण अनेक वेळा भेटलं. गेल्या कार्यक्रमाला पण मी धन्यवाद देईन, तर ती सारखी मागे होती, आई येणार ना, ताई येणार, म्हटलं येणार. कशी गाडी आणली ती माझं बांधून 6:30 पावणे 7ला आठवड्यातनं खाल्लं. त्यामुळे ठीक आहे, तुम्हाला भेटण्याचा योग होता आणि आवडला मला प्रोग्राम. धन्यवाद. जय महाराष्ट्र. First citizen of the city, that's the mayor of course, and that's the reason we are getting this statue. She is the queen of Mumbai. Prestigious moment for all of us.
family, my friends, my whole team, the guys sitting at the back, everybody, the photographer, everyone. Special thanks to, of course, the Honorable Mayor Kishore Pelkar. And thank you, Ms. Divya Khadigaonkar, Tai, I should say. But okay, thank you for the wonderful connect. And Jyoti ma'am, you are always rocking, always supporting. So people say father figure, I call her mother figure. Alright, and thank you for the wonderful jury, my last year season 2 winners, Bhavika, Rekha, international fashion designer Babita Owen, and the sweetest person I know in the industry, that's Ganga Hassan, of course. Thank you everybody for supporting so much. The girls backstage who are actually tense right now, who's the winner, who's the runner-up, I call them all winners, alright? You all are winners. So even if you lose today, you have something to say, okay? I did it. Alright? We did it. Isn't it, girls? We did it. That's great. And thank you for the two wonderful people who's behind this whole show. He is very silent. He doesn't come and work, but yeah, he supports me. And she's the person who runs behind everything. Prachi Kamkar, everything. So she is the backbone, I should say. And these wonderful ladies who standing there since morning with me, and of course the people behind. That's my team, and I love you all. Thank you Priyanka, thank you Sheetal, thank you Shilpa, thank you Nikita, thank you Asif, thank you Vivek, last thank you Avinash, and thank you to all the wonderful people whose name I didn't say, but yes, I really thank you all from the bottom of my heart. And one and only Simran. I want to felicitate her right now. So can I get Simran Ahuja's trophy?
कल्पना मध्ये कधीच मी केली नव्हती की असा काहीतरी क्राऊन मलाही मिळेल. अर्थातच प्रत्येक स्त्रीला याचा नेहमीच अभिमान असतो. आपण नेहमी जेव्हा आपण ह्या सगळ्या त्यांची निवड करतो ते फक्त सौंदर्य बघून नाही तर त्यांच्या आतमध्ये असलेल्या टॅलेंटला पण आपण एक सॅल्यूट असतो आणि त्याचा हा मान आहे. अर्थातच आपण सर्वांना दिलं म्हणून ते गिव्ह अँड टेक जसं ठीक आहे. आनंद वाटला, खूप आनंद वाटला आणि मजा वाटली. आम्ही ते क्वीन ऑफ मुंबई सिलेक्ट करतो ज्या आमच्याकडे मुली रजिस्टर करतात त्यांना, पण ह्या अर्थात क्वीन ऑफ मुंबई आहेत कारण त्या मुंबई हेड करतात. शी इज द फर्स्ट सिटीजन अँड शी डिझर्व्स दिस प्राइड. Humble thanks to you, Anuradha ma'am. Thank you so much. क्वीन्स ऑफ मुंबई सीझन 3चा कार्यक्रमाला आपण उपस्थित राहिला तिथे आपल्या हाताने क्राउनिंग सेरेमनी झाली. काय क्वीन ऑफ मुंबईचा सीझन 3 याला मी पहिल्यांदाच हजर राहते. प्राची नारकर हिने मला आमंत्रित केलं होतं. त्याचबरोबर आमच्या दिव्या गाडीगावकर या त्यांच्यासोबत. मुळामध्ये एवढा मोठा भव्य दिव्य हा कार्यक्रम असेल असं मला वाटलं नव्हतं कारण नेहमीच राजकीय व्यासपीठ हे आम्हाला कॉमन झालेलं आहे. कुठल्याही व्यासपीठावर आम्ही जाऊन स्वतःचा एक ठसा उमटवत असतो. पण या क्वीन ऑफ मुंबई सीझन 3मध्ये जेव्हा मी आली तर पहिलं मला आधी जरा मी स्वतःलाच असं मनातल्या मनात घाबरले होते. पण एकंदर जेव्हा मला कळलं की ह्या ज्या काही विनर आहेत ह्या मॅरिड आहेत, ह्या संसार सांभाळत आहेत, मुलं झाली आहेत आणि स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी त्यांना हे स्टेज मिळालेलं आहे. प्राची नारकर यांचा मी खरंच मनापासून आभार मानेन की आपण खूप मोठ्या संख्येने चांगल्या चांगल्या टॅलेंटला आपण बाहेर आणत आहे. कारण हे सगळं स्किल असतं, इतकं पण सोपं नसतं. प्रत्येक क्षेत्रामध्ये मेहनत, जिद्द, चिकाटी आणि एक सच्चाई, प्रामाणिकपणा तो प्रत्येक ह्याच्यावरती दिसायला लागतो आणि तो दिसल्यानंतरच विनर होता येतं. आणि मला वाटतं प्राची नारकरनी तर ऑलरेडी स्वतःला प्रूव्ह केलंच आहे. आज तिची फॅमिली, तिचे मिस्टर, तिचे सासू सासरे, मुली जेव्हा ह्या अशा कार्यक्रमात येऊन पती आपल्या पत्नीला बघत असतो तर सासू सासरे आपल्या सुनेला, म्हणजे ही जनरेशन गॅप पण इथे भरून काढली आहे. मला खूप आवडलं कारण ह्या अशा राजकीय आमचं स्टेज वेगळे असतात आणि हे स्टेज पण दोन्ही प्रसिद्धीच्याच माध्यमात असतात. आम्हाला लोकांमध्ये अगदी जाऊन काम करायचं असतं तळागाळातल्या. यांचं थोडंसं तो स्टेज वेगळा असतो, एक क्रीम लोकांमध्ये काम करायचं आहे. पण मला आवडलं कारण खूप छान होतं. आणि सरप्राईज म्हणून त्यांनी मला जे मुंबई क्वीन हा किताब बहाल केला तो जास्त मला आवडला कारण अशी काही कल्पना नव्हती. आणि मग माझं आता माझी पक्की खात्री झाली की दिसण्यापेक्षा तुमचं काम काय म्हणतं, तुम्ही काय कार्य करता, तुमची स्वतःची बॉडी लँग्वेज काय आहे हे जास्त महत्त्वाचं. आपण जर स्टेजवरती सर्वांना पाहिलं, उभे होते, क्राउनिंग करत होते, ते कधी आपल्याला एका क्षणाला कधी आपले शाळेचे दिवस किंवा कॉलेजचे दिवस असे आठवले कधी क्राउनिंग? नाही, आम्ही ज्या वेळेला शाळेत शिकत होतो त्यावेळेला एवढ्या मोठ्या प्रमाणात हे असं काही आम्हाला तरी कधी नाही दिसलं कारण तेवढं अवेअरनेस नव्हताच. पण आता त्या मनाने बराच अवेअरनेस आलेला आहे आणि सामान्यातल्या सामान्य घरातल्या मुली या क्षेत्रात वळू लागले आहेत आणि स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी जिद्द, मेहनत, चिकाटी सगळं करत आहेत. त्याबद्दल म्हणजे प्राची नारकर असं हिला पाहिलं तर ही महाराष्ट्रीयन आहे, एक सामान्य कुटुंबात जन्माला आलेली मुलगी आहे असं कोणालाही वाटणार नाही. याचा अर्थ
तुम्हाला फक्त कोणीतरी सपोर्ट करणं, पुश करणं हे जास्त गरजेचं आहे आणि ते प्राची नारकरनी ह्या सर्वसामान्य मुलींना केलेलं आहे. प्राची मैम, आप क्या कहना चाहोगे? मैम आज यहाँ पे ओकेजन ग्रेस मॅम एवढ्या हंबल मेयर, टू बी रिअली ऑनेस्ट, मी पाहिल्या नाही आहेत. मी एकदा गेली त्यांच्याकडे अँड शी वॉज लाईक की येईन ना मी, किती वाजता यायचं सांग. त्यांनी त्यांच्या इन्व्हिटेशन कार्ड मागे लिहिलं या वेळेला मला इथे पोचायचं आहे. त्या आल्या, इतका वेळ, एवढा टाईम त्यांचा दिला इतक्या बिझी शेड्यूलमधून. खरं तर हे खूप मोठं भाग्य आहे माझं की इतका वेळ त्या माझ्याबरोबर राहिल्या, माझ्या मुलींना इतकं हॅपी फील करवलं. आणि क्राउनिंग सेरिमनी खूप, म्हणजे मला जितका आनंद होता तो मी खरंच सांगू शकत नाही आज. आपल्या डोळ्यात अश्रू येतात आहे, भावुक झालं तर. हो, बिकॉज मला वाटलं नाही होतं मी कधी एवढ्या लेवलपर्यंत जाईन. आईवडिलांची खूप इच्छा होती, अनफॉर्च्युनेटली दोघंही नाही आहे ते बघायला. आठवण आली त्यांना बघून. येस, दॅट्स इट. बट वी रॉक द शो ऑल बिकॉज ऑफ हर. त्यांचा जो सपोर्ट होता तितका कोणी दिला नाही आणि ॲटलिस्ट पॉलिटिकली साईडनी तरी नाही दिला. बट आय एम रिअली हॅपी की त्या मेयर आहेत आणि बिंग अ विमेन, मी आज विमेन एम्पॉवरमेंटला खूप सपोर्ट करते. तुम्ही बघाल माझ्या सगळ्या व्हॉलंटियर्स सगळ्या फिमेल्स आहेत. मी मेल्स खूप कमी प्रमाणात यूज करते. ऑफकोर्स जिथे गरज असते मला मेल्सची मी त्यांना कामं देते, बट फिमेल्स प्रेफर करते. अँड आय गेस विमेन एम्पॉवरमेंट काय आहे ती यांच्याकडून आणि माझ्या लाडक्या दिव्याताईकडून खरं तर शिकली आहे मी. सो थँक्यू, ह्यांनी खूप शिकवलं आहे मला. एक हिंदी में सवाल है, क्योंकि कई व्यूअर्स हैं जो हिंदी में सुनना चाह रहे हैं. मैम, सवाल ये है कि एक बहुत बड़ी जिम्मेदारी के पद पे आप हैं और ऐसे में समय निकालकर एक एंड इवेंट का हिस्सा होंगे. विनर्स और लूजर्स के लिए ये संदेश सबसे ज़्यादा महत्वपूर्ण हो जाता है. तो एक जिस पद पे आप हैं तो वहाँ से इस विनिंग और लूजिंग के स्थिति को कैसे देखते हैं? मैंने ये स्टेज पे ये देखा कि ओनली ब्यूटी होना ज़रूरी नहीं है, उसमें टैलेंट होना ज़्यादा ज़रूरी है. क्योंकि जो विनर है वो ब्यूटी तो है ही है, लेकिन उसके साथ उनका टैलेंट भी अच्छा है. तो इसीलिए मुझे लगता है हर एक महिला हर एक दूसरे के लिए काम करती है. अभी प्राची नारकर, उन्होंने इतना बड़ा स्टेज उनके लिए उपलब्ध कर दिया. ये उपलब्धता होना ज़रूरी है क्योंकि किसी ने तो पुश करना ज़रूरी है और उन्होंने किया. तो मुझे लगता है बहुत ही अच्छा है क्योंकि वो हर एक वुमन एम्पावरमेंट को आगे बढ़ा रही है. तो उनको पॉलिटिक्स या पॉलिटिशियंस उसमें उनको भी सपोर्ट मिलना ज़रूरी है. जब तक मैं इधर नहीं आती तब तक मुझे ये पता नहीं था. मुझे लग रहा था कि मैं प्राची नारकर ने बुलाए चलो जाती, यानी बहुत ही बढ़िया प्रोग्राम था और उसमें मुझे आने का चांस मिला तो अच्छा लगा. मैम, लेकिन अगर इस खुशी को अगर एक साइड रखते तो महिलाओं की एक दुख भरी भी स्थिति होती है. आज चाहूँगा कि आज आपके दिल में कौन सी वो आवाज़ है जो दबी है, अभी तक निकली नहीं है और महिलाओं की स्थिति को बयां कर रही है? नहीं, मुझे लगता है हर एक, जब भी मैं प्रार्थना करती हूँ तो भगवान के पास मैं यही प्रार्थना करती हूँ कि जो महिलाओं के ऊपर जो अत्याचार होता है वो बहुत ही खेदजनक और बहुत ही उसकी तकलीफ ही होती है. तो ये नहीं होना चाहिए क्योंकि हमारा देश, हाँ, हिंदुस्तान है, भारत माता कहा जाता है और वही माते का जब ये विटंबना हो जाती है तो दुख लगता है. यही आवाज़ हमारा दबा हुआ नहीं है, लेकिन आज भी हर घर में खाली लड़कियों को कहा जाता है कि ये करो वो करो, लेकिन लड़कों लोगों के ऊपर भी संस्कार होना चाहिए कि आप जिस में काम करते हैं इसमें अपनी माँ, अपनी बहन, अपनी फ्रेंड उसको खुशहाल रखो. मैम, आपका बहुत बहुत शुक्रिया इस कठिन सवाल के लिए. थैंक यू. चलो. Okay.
क्वीन ऑफ मुंबई सीजन 3 उसको आपने होस्ट किया, वुमेन एम्पावरमेंट के हिसाब से बाकी किस तरीके से आप देखते हो, क्या कहना चाहते हैं? मुझे बहुत बहुत अच्छा लग रहा है यहाँ पर। मैं क्वीन ऑफ मुंबई सीज़न 2 का भी हिस्सा थी और मैंने होस्ट किया था, और आज तो मैं ख़ास प्राची के लिए आई हूँ दुबई से, और कल वापस दुबई जा रही हूँ गवर्नर हाउस का शो करके। तो मुझे बहुत अच्छा लगता है क्योंकि प्राची जिस तरह से इन लड़कियों को ग्रूमिंग देती है, ट्रेनिंग देती है, उन्हें प्लेटफॉर्म देती हैं और उन्हें कॉन्फिडेंस दिलाती हैं कि वो भी कुछ कर सकते हैं। आई थिंक ये बहुत बहुत अहमियत रखता है। अगर आप विनर्स भी हमारे देखेंगे तो उनकी इनर एबिलिटी ज़्यादा देखी गई है मोर देन दी एस्थेटिक अपील। सो मैं बहुत सारी बधाई देना चाहूँगी टू प्राची, जो इन ब्यूटीफुल लेडीज़ को कॉन्फिडेंस दिलाती है कि वो खूबसूरत सिर्फ बाहर से नहीं होना है, अंदर से भी होना है, एंड उन्हें विनर्स बनाती है। बहुत बहुत बधाई देना चाहूँगी टू द एंटायर क्रू ऑफ क्वीन ऑफ मुंबई। एक तो ये टाइटल भी मुझे बेहद पसंद आता है, और इतने इत्मीनान से, इतने खूबसूरती से थ्रू आउट 6 महीने की इन्हें ट्रेनिंग देकर इनके बेस्ट वर्जन्स बनाती हैं इन्हें। तो इसलिए क्वीन ऑफ मुंबई इज़ वेरी वेरी स्पेशल। कॉन्ग्रेचुलेशंस टू माई डियर फ्रेंड प्राची एंड ग्लिटर्स पैजेंट्स, जो ये खूबसूरत सा अपॉर्चुनिटी देता है टू एवरीबॉडी। लव यू स्वीटी। थैंक यू। एंड इतनी एंजल लग रही है आज, और इसकी दोनों एंजल्स को देख के मैं तो फिदा हो गई हूँ। अनन्या और अनाइटा। That's a fluffy. Thank you so much.